नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे कोणाचे मंडळाचं नाव घेणार नाही आपण। आज आपले बँडचा जे जनरेटर जे होत होता मित्रांनो, भरपूर दिवस पासून ते कमेंट पण येत होते आम्हाला की रामराज्य बँड 96 नंबरची गाडी कोणीच लावून नका, कारण की एंड टाइमवर ती गाडी बंद पडून जाते। ते जनरेटरमुळे जे घटना झाली होती जेवढे पण आहे, तर मित्रांनो हे बघा, तुम्ही बघू शकता आज की आपण जनरेटर ते काढून फेकून टाकलं डायरेक्ट। ते नवीन जनरेटर 9 लाख रुपयाचा जनरेटर घेतला होता आपण, ते जनरेटर फेल गेला, तर आपण महिंद्रा कंपनीचा जनरेटर घेतलेला आहे नवीन। ते गाडीमध्ये तुम्हाला शाकीर भाऊ दाखवू शकता, जे नवीन जनरेटर आणलात। आज आपण जनरेटर का टाकतोय, कारण की आपला बँडमुळे आणि जनरेटरमुळे काय किती लोकांना त्रास झाला। सर्व मंडळवाले गणपतीमध्ये किती आशा लावून होता आमच्यावर, त्यांनी ते जनरेटर आमच्या बंद पडला, डायरेक्ट मिरवणूक बंद पडली। त्याच्यामुळे आमचे शाकीर भाऊ त्यांनी पण जनरेटर ज्यांनी आम्हाला दिले होते ते कंपनीवाल्याला पण त्यांच्याशी भांडण झाली। आणि एस्कॉर्ट कंपनीचा जे जनरेटर आहे ते सर्व बँडवाले जेवढे पण आमचे मित्र कंपनी जे बँडचा प्लॅन करत आहे, ज्यांनी बँड टाकलेला आहे, त्यांना मी एकच सांगतो, एस्कॉर्ट कंपनीचा जे जनरेटर आहे ते कोणीच टाकू नका। त्याच्यामुळे काय मोठी घटना होते। आपण बँडवाले आपण कार्यक्रमाला जातो, पण त्यांचा जे कार्यक्रम आहे त्या बिचारांचा कार्यक्रम फेल होतो। मेन मुद्दा म्हणजे ज्यांना आमच्या रामराज्य बँड 96 ज्यांचं पण मंडळाची जे घटना झाली पिंपळगाव बसवंत नगरीत, मी सगळ्यांना माफी मागतो मित्रांनो। तुमचा कार्यक्रम चालू होता, त्या कार्यक्रम चालू मध्ये आपला जनरेटर बंद पडून गेला आणि आपण जनरेटर डायरेक्ट काढून फेकून दिलेला आहे मित्रांनो, एकदम खतरनाक। आपण डायरेक्ट नवीन जनरेटर आलेलं आहे, एकदम खतरनाक। त्याच्यानंतर आपल्या सोयगाव नगरीत पण गाडी आपली जनरेटरमुळे बंद झाली। त्याच्यानंतर आपलीच गाडी 1 तास जोरदार वाजली, पायन जनरेटरचा प्रॉब्लेम, इलेक्ट्रिक काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे जनरेटर बंद झालं। पण ती पण ऑर्डर केल्यानंतर आपण आसलगावच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपली ऑर्डर होती, ती पण ऑर्डर कॅन्सल झाली। आपल्या जनरेटरमुळे काही कारण असतं, इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेममुळे। शेंदुरीला पण आपली ऑर्डर होती, साधारण 4-5 ऑर्डर आपल्या कॅन्सल झाल्या त्यामुळे। पण जे आपला प्रॉब्लेम असल्यामुळे बाकीच्या ज्या मिरवणूक कॅन्सल झाल्या त्यांची जी नाराजी झाली त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम असतो, तो होत असतो, पण ते आपण जे जेनसेट होतं ते आपण ते काढून फेकून दिलं त्यांच्या तोंडावर डायरेक्ट। आता आपण महिंद्रा घेतलं, एकदम काही विषय नाही, महिंद्रा म्हणजे एकदम खतरा विषय। पुन्हा एक टाइम आम्ही माफी मागतो सगळ्यांची, आणि त्याच्या पुढे गाडी होणारच नाही, आता महिंद्रा घेतला त्याच्यामुळं। तर आता शाकीर टेन्शन घेऊ नको, आणि तुझी जेवढी पण टीम आहे 96 नंबरची त्यांना पण सांगून दे, कारण की आपले जे टीमके आर्टिस्ट होते, शाकीर भाऊ होते, पॅड मास्टर होते, सर्व टेन्शन घेत होते, सिंगर होते, सर्वांनी टेन्शन घेऊन घेतलेला होता का गाडी बंद पडून जाते आणि आम्हाला त्रास होईल, पब्लिकचा प्रोजेक्शन खूप जास्ती होता। त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की तुम्ही डायरेक्ट बाप घेतलेला आहे आता। महिंद्रा म्हणजे काही विषय नाहीये, आणि ऑर्डर असं तुमचा प्रेम राहू द्या मित्रांनो। आणि खास एकच आहे का इलेक्ट्रॉनिक वस्तूला कोणीही काही करू शकत नाही, त्याच्यामुळे तसंच प्रेम राहू द्या आणि बुकिंग करत राहा आणि सपोर्ट करा आपली 96 नंबरला। जय खानदेश।